तुम्ही आहार घेणार आहात, त्या वेळेस जेवणाच्या आधी आणि जेवणाच्या नंतर ना जवळ-जवळ अर्धा पाऊण तासापर्यंत पाणी आपण इनटेक करणार नाही. येस. तर कारण आपण अग्नी प्रज्वलित केलेली असते आणि ती विझवली तर ती चालेल का? तर तसं नाही, तर मग पचनाच्या संदर्भात आपल्याला आजार होऊ शकतात. तर मग काय केलं गेलं पाहिजे? तर येस, त्या या गोष्टी की अर्धा पाऊण तासानंतर ना तुम्ही पाणी तुमच्या शरीराची जेवढी गरज आहे तेवढं पाणी इनटेक केलं गेलं पाहिजे. ही एक त्याच्यावरती उपाय आहे. तसंच पाण्याचे गरज, वय, वजन आणि यांच्या हालचालीवर देखील अवलंबून असतं. तर ते ते कोणतं? तर मी आता हे सांगणार आहे, की वयानुसार आपल्याला पाण्याची किती गरज आहे. तर जवळ-जवळ 6 महिने ते 1 वर्षापर्यंत म्हणजे 6 महिन्यापासून आपण बाळाला पाणी पाजवायला सुरुवात करतो. परंतु 6 महिन्यापर्यंत आईच्या दुधातूनच त्याला पूर्णपणे पाण्याची गरज म्हणजे गरज भागते. त्यामुळे त्याची गरज त्यांना लागत नाही. त्यामुळं बाळ व्यवस्थित खेळतं आणि त्याला त्या गोष्टींची काही कमतरता भासत नाही. परंतु 6 महिन्यानंतर आपण बाळाला पाणी द्यायला सुरुवात करतो. तर त्या बाळाला पाण्याची गरज किती लागते? तर 900 मिली इतकं पाणी त्याला दिवसभरासाठी आवश्यक आहे. मग तितकं पाणी आपण आपल्या बाळाला जर पाजत असू, तर नक्कीच बाळ बाळ पण हायड्रेट राहणार आहे. त्यानंतर ना 1 वर्ष ते 2 वर्षापर्यंतची जी बालकं आहेत, तर त्यांना देखील 200 मिली इतकं पाणी त्यांना लागणार आहे. जर तुम्ही ते तेवढं दिलं, तर त्यांची बॉडी हायड्रेट राहणार आहे. तसंच त्यांच्या हालचाली ह्या जसं जास्त प्रमाणात होत असतात, तर त्यांना वेळोवेळी त्यांना कळत नाही, तर आपण ते पाणी आणि ती काळजी घेणं गरजेचं आहे. 2 ते 3 वर्षाच्या मुलांसाठी एक 1.300 मिली इतकं पाणी जर तुम्ही देत असाल, तर त्यांची बॉडी हायड्रेट राहणार आहे. तसंच 4 ते 8 वर्षाचे जे बालक आहेत, त्यांना 600 मिली इतकं जर तुम्ही पाणी देत असाल, तर त्यांची बॉडी छान प्रकारे हायड्रेट राहणार आहे. 9 ते 13 वर्षाच्या मुलांना 2.100 म्हणजे 2 2 लिटर लिटर 100 मिली इतकं पाणी जर तुम्ही देत असाल मुलांना आणि मुली जर असतील, तर त्यांना 1 लिटर 900 मिली म्हणजे मुला-मुलींच्या फरकानुसार, त्यांच्या हालचालीनुसार त्यांना आपण हे जर पाणी दिलं इतकं दिवसभराचं, तर निश्चितच त्यांची बॉडी हायड्रेट राहणार आहे. आणि 14 वर्षापेक्षा जास्त किशोरवयीन जी मुलं आहेत, तर त्यांना जवळ-जवळ 2.5 लिटर पाणी त्यांच्या दिवसभराच्या दिनचर्यामध्ये आवश्यक आहे. तितकं त्यांनी घेतलं गेलं पाहिजे. आणि तसंच मुलींना 2 लिटर इतकं पाणी देणं गरजेचं आहे. म्हणजे काय? तर हे फक्त मी तुम्हाला आवश्यक तेवढं सांगितलेलं आहे. पण त्यांच्या वजनानुसार जर असेल, तर मी सांगितलं की वय, वजन आणि याच्या हालचालीनुसार पाण्याचं प्रमाण कमी-जास्त होत असतं. तर तसं पण पाणी आपण दिलं गेलं पाहिजे. आणि प्रौढ अवस्थेमध्ये जे महिला आहेत किंवा पुरुष आहेत, तर त्यांना सांगितल्याप्रमाणे दरवेळेस आपले कोचेस सांगत असतात, की 20 किलो वजनाला 1 लिटर पाणी. हे लक्षात ठेवलं गेलं पाहिजे. तेव्हा आपली बॉडी हायड्रेट राहणार आहे. येस, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही करणं गरजेचं आहे. प्रत्येक 20 किलो वजनाला म्हणजे साधारण जर तुमचं 60 किलो वजन असेल, तर येस तुम्हाला दिवसभराचं सायंकाळी 7 पर्यंत 3 लिटर पाण्याची आवश्यकता आहे आणि ती तुम्ही भागवली पाहिजे. हा त्याच्यावरचा उपाय आहे. त्यानंतर ना तुमच्या हालचाली होत असतात, तर त्या हालचालीवरून मग सांगितलं की लहान मुलांच्या ज्याप्रमाणे ॲक्टिव्हिटीज फास्ट होत असतात आणि त्याप्रमाणे आपण त्यांना ती देणं, पाण्याची गरज भागवणं अत्यंत गरजेचं आहे. जर आपण ते पाणी दिलं नाही, तर उष्माघातासारखा आजार त्यांना होऊ शकतो. आणि तसंच उष्माघात हा जर प्रकार तुम्हाला सांगायचा म्हटला, तर मुलं लहान आता उन्हाळ्याचे दिवस आहेत, सायंकाळचं सकाळी-सकाळी खेळून येतायत. आपण म्हणतो की सकाळी-सकाळी खेळून आले तर बेटर आहे. पण उत्तम आहे त्यांचं बॉडी डिहायड्रेट म्हणजे जर शरीराचा उष्मा वाढला असेल आणि आपण लगेच त्यांना पाणी दिलं, तर त्याचा उष्माघात त्याला होऊ शकतो. तर त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आल्याबरोबर किंवा खेळत असताना त्याला थोडंसं 2 सेकंद बसू द्या. थोडंसं त्याला घरात आल्याबरोबर आपणही बाहेरून जर उन्हातून आलो असेल आणि आल्याबरोबर आपल्या घशाला कोरड पडते आणि मग आपण पाण्याकडे जातो. पण पाणी आपण फ्रिजमधलं न घेता माठातलं पाणी घेणं हे सगळ्यात महत्त्वाचं. फ्रिजमधलं पाणी घेतलं तर तुम्ही तुमच्या शरीराचं आणखीन तापमान वाढवताय. तर जेवढं थंड तुम्ही पाणी म्हणजे ते नॅचरल पद्धतीचं असेल, तर तुम्हाला त्याचा कुठलाही त्रास होणार नाही. तर उष्माघाताचं संकट जर टाळायचं असेल, तर आपल्याला या पद्धतीने सावकाश आणि काळजी घेणं गरजेचं आहे. तर तुम्ही जर जागेवरती बसून बाळ जरी थकलेलं असेल, तरी त्याला त्या पद्धतीने समजून सांगा. 5-10 मिनिटं बसू द्या आणि मगच त्याला पाणी द्या. म्हणजेच त्याच्या बॉडीला त्याची नीट भागेल आणि तो उष्माघातासारख्या आजारापासून नक्कीच कमी म्हणजे बळी पडणार नाही. तर येस, त्यानंतर ना खेळाच्या दरम्यान थोडं-थोडं पाणी पिणं गरजेचं आहे. पण ते खाली बसून घेतलं गेलं पाहिजे. जर तुम्ही उभं राहून घेत असेल, तर त्याचा देखील तुम्हाला
त्रास होऊ शकतो. हे त्याच्यावरती उपाय आहे. व्यायामाच्या दरम्यान आपल्याला जो घाम येतो, घाम आल्यानंतर जर पाणीच आपण घेतलं नाही, तर आपल्याला देखील बॉडी डिहायड्रेशन होऊ शकते. म्हणून आपल्याला व्यायामाच्या दरम्यान पण एनर्जेटिक असं जर आपण एनर्जी ड्रिंक हे जर सगळं घेत असतो किंवा पाणी जर तुम्ही देत असाल, तर तुमची बॉडी हायड्रेट राहणार आहे. येस. त्यानंतर ना आपल्या आहारामध्ये फळे, भाजीपाला यांचा सगळ्यात जास्त प्रमाणात वापर करा. आता पाणीयुक्त असे पदार्थ भेटतायत जसे कलिंगड, येस, काकडी, गाजर, बीट असे फायबरयुक्त पदार्थ आपण घेतोय. पण कोणते खायचे आणि कोणते खायचे नाहीत, हे तुम्ही तुमच्या कोचेसला नक्की विचारू शकता. पण यांचं प्रमाण आपण जर आपल्या शरीरामध्ये फळांचं प्रमाण वगैरे घेत असू, तसंच फळभाज्या असतील, पालेभाज्या असतील, यांचा समावेश जर करत असू, तर नक्कीच आपली बॉडी हायड्रेट राहणार आहे. तसंच शरीरामध्ये नारळ पाणी घेत जा. उन्हाळ्याचे दिवस आहेत, तर नारळ पाणी पण तुम्ही घेतल्यामुळे पण बॉडी तुमची छान प्रकारे हायड्रेट राहणार आहे आणि तुम्हाला एनर्जेटिक ठेवणार आहे. तसंच शरीरामधील तुम्हाला जर प्रोबायोटिक असलेलं घटक, प्रोबायोटिक म्हणजेच काय? तर तुमच्या शरीरामध्ये जे सगळ्यात जास्त आणि उत्तम प्रकारचे बॅक्टेरिया, जीवाणू असलेले घटक जर तुम्ही प्रोव्हाईड करत असाल, तर निश्चित तुमची बॉडी छान प्रकारे तुम्हाला मदत करणार आहे. तर ते उन्हाळ्यामध्ये जवळ-जवळ आपल्या शरीराचं सामान्य तापमान छान प्रकारे सुरळीत करण्यासाठी प्रोबायोटिक असलेले जे घटक आहेत, तर ते आपल्याला उत्तम प्रकारे काम करत असतात. ते नैसर्गिक जीवाणू यांचं संतुलन ठेवण्याचं काम करतात. म्हणजेच तसंच जे जिवंत सूक्ष्मजीव असतात, जे आपल्या शरीराला आवश्यक असतात, तर ते हे प्रोबायोटिक या घटकामध्ये मिळत असतात. तर ते आपल्या शरीराला ते लागू केल्यामुळे त्याचा आपल्याला खूप फायदा होत असतो. आपल्या आतड्यांची अंघोळ होत असते. तर हे प्रोबायोटिक कुठल्या घटकातून मिळतं, तर तुम्हाला तुमच्या आहारामध्ये तुम्ही दूध किंवा दही आणि ताक अशा पदार्थांमधून जर तुम्ही इंटेक रोज करत असाल, तर त्याच्यामधून आपल्याला प्रोबायोटिक सारखे घटक हे तर मिळणार आहे. तसंच दही, ताक याच्यामध्ये लॅक्टिक ऍसिड म्हणजे गुड बॅक्टेरिया हे त्याच्यामध्ये असतात आणि त्यामुळे आपल्याला रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास देखील ते उत्तम प्रकारे काम करत असतात. म्हणून आता उन्हाळ्याच्या दिवसामध्ये प्रोबायोटिक असलेले अन्न जर तुम्ही घेत असाल आणि तसेच आता तुम्ही दही, ताक प्रत्येक जण खातच असं नाही, तर काही लहान मुलं देखील घेतच नाहीत. मग त्यांची गरज कसं भागणार? तर येस, आपल्याकडे असं एक उत्तम असं फ्यूल आहे, की ते प्रोबायोटिक असलेलं. तर ते आपण जर आपल्या लहान मुलांना पण आपल्याला देत असू, तर निश्चितच त्यांची बॉडी हायड्रेट तर राहणारच आहे. पण पोटाच्या विषयीचे जे आजार आहेत किंवा पोट दुखतं हा जो प्रकार आहे, तर तो त्यांचा निश्चितच कमी होणार आहे. तर तो कोणता? तर तो तुम्ही तुमच्या कोचेसला विचारू शकता. कोचेस तुम्हाला ते सांगतील, की येस प्रोबायोटिक तुम्हाला कुठल्या घटकातून मिळणार आहे. तर तो तुम्ही नक्की कोचेसला आपल्या विचारून मागवू शकता. तर येस, ह्या सगळ्या त्याच्यावरती उपाय जसं अन्न पदार्थामधून तुम्ही घेणार आहात, तसेच आपण पूर्ण विटॅमिन्स आपल्या आहारामध्ये घेत असू, तर विटॅमिन्स कोणकोणते घेतले गेले पाहिजे? तर विटॅमिन सी असेल, B1, B2, B12, त्यानंतर ना B5 हे जर तुम्ही घेत असाल, तर निश्चितच तुमच्या शरीराचं हायड्रेशन टिकून राहणार आहे. मग आता हे त्याच्यामधून कोणते-कोणते? तर B1 हे जे विटॅमिन्स आहे तुम्हाला कोणत्या घटकातून मिळणार आहे? तर सोयाबीन, कलिंगड, खरबूज यामधून, या पदार्थांमधून तुम्हाला विटॅमिन B1 हे मिळणार आहे. तसेच B2 हा जो विटॅमिन्स तुम्हाला सांगितला, तर तो तुम्हाला हिरव्या भाज्या, फळभाज्या, अंडी, सोयाबीन, तसंच गाईचे दूध, ताक याच्यामधून, तसेच पालक आणि बदाम या वस्तूंपासून तुम्हाला ते मिळणार आहे, जर तुम्ही आहारामध्ये ते इंटेक करत असाल तर. येस. B12 हे जे घटक आहेत, ते तुम्हाला चीज, दूध आणि मासे यांच्यापासून मिळणार आहे. तसंच विटॅमिन सी हे रोगप्रतिकार शक्ती तर वाढवतं. तसंच आपल्या शरीरामधील ब्लड सर्क्युलेशन पण छान प्रकारे करण्यास मदत करते. अशी फळं म्हणजे संत्री, मोसंबी, लिंबू, पपई, येस, पेरू हे सगळे पदार्थ तुम्हाला विटॅमिन सी मध्ये मिळतात. तर ते जास्तीत जास्त प्रमाणामध्ये घेणं. तसंच द्राक्ष हे जर तुम्ही घेत असाल, स्ट्रॉबेरी हे विटॅमिन सी मध्ये आपल्याला आढळतात आणि ते आपण आपल्या शरीरामध्ये घेतले तर नक्कीच बॉडी हायड्रेट राहणार आहे. त्यानंतर ना विटॅमिन B5 तर हे कशामध्ये मिळतं तुम्हाला? तर मशरूम, लाल मांस किंवा ॲव्होकाडो
आणि शेंगदाणे याच्यामधून आपल्याला ते मिळत असतात. हे सगळे घटक आपण रोज नक्कीच आपल्या शरीराला देणार आहोत. तसंच मिनरल जे तुम्हाला म्हटलं की कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम हे इलेक्ट्रोलाइट्स असलेले जे म्हणजे पाण्यामधील जे आवश्यक घटक विरघळण्याचं काम करतं. मग आता हे सगळे घटक आपल्याला प्रत्येक घटकातून मिळत असतात. आपल्या अन्न घटकातून मिळतात. आता जेवढे व्हिटॅमिन्स सांगितले ते दररोज आपल्या पोटात जातीलच असं नाही. तर मग आपल्या शरीराला पूर्णपणे हायड्रेट ठेवण्यासाठी उत्तम असं फ्यूल जे आहे आपल्याकडं, तर ते पण तुम्ही नक्की मागवू शकता. जसं आपण रोज एनर्जी ड्रिंक घेण्यासाठी एनर्जी ड्रिंक तर तुम्ही घेतायच, पण थंड पाण्यामधलं देखील एनर्जी ड्रिंक आहे. ते त्याच्यामधून जे तुम्हाला आता जेवढे मी घटक सांगितले व्हिटॅमिन्स कोणते-कोणते आपल्या शरीराला आवश्यक आहे, की बॉडी हायड्रेट ठेवण्यासाठी, तर ते सगळे तुम्हाला याच्यामध्ये ते व्हिटॅमिन्स आणि मिनरल ते एकाच सॅचेटमध्ये तुम्हाला मिळणार आहेत. तर ते कोणतं? ते तुम्ही तुमच्या कोचेसला नक्की विचारा आणि उन्हाळ्याचा हा जो मोसम आहे, तो अतिशय तुमचा एनर्जेटिक बनवा. दुपारच्या टायमाला जर तुम्ही तो एक सॅचेट तुमच्या मस्तपैकी मस्त थंड पाण्यामध्ये एन्जॉय केला, तर नक्कीच तुम्ही तुम्ही आणि तुमची मुलं देखील त्याच्यामधून हायड्रेटेड राहणार आहात आणि तुमचा उन्हाळ्याचा दिवस अत्यंत सुखकर असा जाणार आहे. तर येस, हे सगळे उपाय, लक्षणं, फायदे हे सगळे तुम्हाला मी सांगितले. सांगण्याचा प्रयत्न केलाय. संपूर्ण माहिती मी नक्कीच तुम्हाला समजली असेल आणि तुम्ही त्याचा नक्की लाभ घेणार आहात. ज्याप्रमाणे मी तुम्हाला सांगितलं, की प्रोबायोटिक जर तुम्ही देत असाल मुलांना, तर त्यातून काय मिळणार आहे तुम्ही कोचेसला विचारा आणि तसंच थंड पाण्यामधलं आपलं फ्यूल कोणतं? तर ते पण तुम्ही विचारून घ्या आणि त्यातून तुमचं जे समर व्हेकेशन आहे, तर ते छान प्रकारे सुरळीत आपण चालून एन्जॉयफुल आणि एनर्जेटिक असं बनवूया. तर येस, मी माझा अनुभव सांगेन. मी मंजुषा संजय तोरसले फ्रॉम शिरपूरवरून आज तुमच्याशी संवाद साधला. मी आपल्या या कम्युनिटीला जॉइन होऊन जवळ-जवळ 2.5 वर्ष होत आले. तर सुरुवातीला माझं जे शरीराची स्थिती होती, तर ती मी तुम्हाला सांगणं म्हणजे माझं शरीरच इतकं वाढलेलं होतं, की बेली फॅट वाढलेला होता. त्यामुळं मी काम करत असताना थकत होते. त्यानंतरनं मला ॲसिडिटीचा प्रॉब्लेम जास्त झाला होता. नखांचा प्रॉब्लेम होता. केस गळती जास्त प्रमाणामध्ये चालू झाली होती.